छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 ही महाराष्ट्र शासनातर्फे एक अभियान घोषित करण्यात आलेलं आहे आणि या अभियानाचा जो टप्पा क्रमांक 1 आहे त्याची अंमलबजावणी आता प्रत्येक तालुक्यानिहाय करण्यात येत आहे। या अभियानानुसार की प्रत्येक मंडळ स्तरावर वेगवेगळ्या योजनांचा लाभ शासनामार्फत जे नागरिक आहे जनता आहे त्यांना आपण त्या मंडळाच्या स्तरावर दिला जाणार आहे। त्यामध्ये ज्या फेरफार नोंदी बाकी आहेत किंवा जे सातबाराचे डिजिटल सातबाराचं वाटप आहे ते त्याच्यामध्ये केलं जाणार आहे। त्यासोबतच वर्ग 2च्या जमिनी जे वर्ग 1 करण्यासंदर्भाचा शासन निर्णय आला त्याच्यानुसारची पण कारवाई त्या प्रत्येक गावातले किती लाभार्थी असे आहेत ते शोधून केली जाणार आहे। त्यासोबतच जे त्या मंडळातल्या शाळा आहेत त्या शाळेतले जे विद्यार्थी आहेत त्यांना जे लागणारे वेगवेगळे दाखले आहेत त्यामध्ये जातीचे दाखले असतील, डोमिसाईलचे दाखले असतील, नॉन क्रिमिनलचे दाखले असतील किंवा उत्पन्नाचे दाखले असतील हेही त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिबिरामार्फत हे दाखले दिले जाणार आहे। त्यासोबत त्या मंडळातील जे सामाजिक अर्थसहाय्य योजना आहेत ज्या संजय गांधी आणि श्रवणबाळाच्या योजना आहेत त्याच्यामधलेही जे लाभार्थी आहेत त्यांनाही आपण यामध्ये लाभ मंजूर करून त्याचा लाभ देणार आहोत। तुकडेबंदी म्हणजे तुकडेबंदीविषयक जो शासनाचा निर्णय आलेला आहे त्या अनुषंगाने 15/11/65 ते 15/10/24 पर्यंत ज्या लोकांनी प्रमाणभूत सीमेपेक्षा कमी क्षेत्राचे व्यवहार केलेले आहेत त्याची एक गावनिहाय यादी तयार करून त्याची कारवाई केली जाणार आहे। त्याचबरोबर जो अकृषक कर आहे तो रद्द करण्याबाबतचा शासनाने एक एक चांगला निर्णय घेतलेला आहे। तो निर्णयाची माहिती लोकांना देऊन त्याचं अधिमूल्य रक्कम भरून घेऊन एकाच वेळी ती कायमस्वरूपी अकृषक करण्याची जी योजना आहे त्याचीही आपण या माध्यमातून लोकांना जनजागृती करणार आहोत। त्यासोबतच जे कमी जास्त पत्रक आहेत जे येणे झाल्यानंतरचे कमी जास्त पत्रक असतील जे पूर्वीचे येणे झालेले आहेत किंवा ज्याचं भूसंपादन झालेलं आहे त्याची कमी जास्त पत्रक असतील आणि त्याचा सातबाराचा अंमलबजावणी असेल हेही या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाणार आहे। त्यासोबत आत्ता ज्या ई मोजणी किंवा ई पीक पाहणी आणि ॲग्रिस्टॅग आणि PM किसान याचे जे वंचित लाभार्थी असतील किंवा ज्याचं बाकी असेल तेही या माध्यमातून त्या ठिकाणी आपण करणार आहोत की ॲग्रिस्टॅगच्या माध्यमातून ज्या सगळं योजनेचा लाभ हा ॲग्रिस्टॅगच्या माध्यमातून दिला जातो ते ज्याच्याकडे ते कार्ड नाहीत फार्मर ID नाही आहेत तेही त्या शिबिराच्या ठिकाणी काढले जाणार आहेत। त्यासोबत आरोग्य विभागामार्फत जे आयुष्यमान भारत कार्ड असेल किंवा आभा कार्ड हे जे काय म्हणजेच काय